कधी असं झालंय का? तुमचा लॅपटॉप अचानक स्लो झाला, काही फाईल्स गायब झाल्या किंवा स्क्रीनवर व्हायरस डिटेक्टेड असा पॉपअप दिसला. काही लोक म्हणतात, अरे पेन ड्राईव्ह लावली म्हणून व्हायरस आलाय. पण खरंच तो व्हायरस म्हणजे काय असतो आणि अँटीव्हायरस खरंच आपल्याला वाचवतं कसं? आज आपण समजून घेणार आहोत कम्प्युटर व्हायरस म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि अँटीव्हायरस त्याच्याशी कसा लढतो. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 29 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना रोज लॅपटॉप किंवा मोबाईल वापरताना व्हायरस आलाय का असं वाटतं आणि हे खरंच काय असतं ते प्रॅक्टिकली समजून घ्यायचंय. चला सुरुवात करूया. कम्प्युटर व्हायरस म्हणजे काय? कम्प्युटर व्हायरस म्हणजे एक छोटासा प्रोग्राम किंवा कोड जो स्वतःच कॉपी बनवून इतर फाईल्स, सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम मध्ये पसरतो. तो तुमच्या कम्प्युटरचं नॉर्मल कामकाज बिघडवून टाकतो, डेटा डिलीट करतो, बॅकग्राऊंड मध्ये चालू राहतो किंवा परफॉर्मन्स कमी करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हा डिजिटल इन्फेक्शन आहे जो तुमच्या सिस्टीमचं हेल्थ खराब करतोय. जसं मानवी शरीरात व्हायरस आला की फीवर येतो, कमजोरी येते, तसंच कम्प्युटरला व्हायरस लागला की तो स्लो होतो, क्रॅश होतो आणि काही वेळा बंद पडतो. दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, दोघंही स्वतःची कॉपीज तयार करतात आणि पूर्ण सिस्टीम मध्ये पसरतात. हा व्हायरस पसरतो तरी कसा? इन्फेक्टेड पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क, एका इन्फेक्टेड डिव्हाइस मधला व्हायरस दुसऱ्या सिस्टीम मध्ये शिरतो. ईमेल अटॅचमेंट, urgent.pdf किंवा invoice.doc या नावांखाली हार्मफुल कोड लपलेला असू शकतो. त्यामुळे या फाईल्स डाउनलोड करताना विचार करा. फेक सॉफ्टवेअर किंवा पायरेटेड गेम्स फ्री दिसतात पण बॅकग्राऊंड मध्ये व्हायरस इन्स्टॉल होत असतो. मॅलिशियस वेबसाईट्स, क्लिक हिअर टू क्लेम प्राइज असं काही दिसलं आणि तुम्ही क्लिक केलं की व्हायरस सिस्टीमच्या आत. थोडं इंजिनिअरिंग दृष्टिकोनातून बघूया. कम्प्युटर व्हायरसेस हे एक्झिक्युटेबल कोडमध्ये लिहिलेले असतात. उदाहरणार्थ .exe किंवा .vbs. सिस्टीम बूट झाल्यावर हे रॅम मध्ये लोड होतात. ते OS फाईल्स मॉडिफाय करून सिस्टीम रिसोर्सेस स्वतःसाठी वापरतात. काही व्हायरसेस डेटा करप्ट करतात, काही स्पाईंग करतात आणि काही रॅन्समवेअर प्रमाणे फाईल्स लॉक करून पैसे मागतात. अँटीव्हायरस काय करतं? अँटीव्हायरस सॉफ्टवेअर सिस्टीम मध्ये वॉचमन सारखं काम करतं. ते सतत फाईल्स आणि प्रोसेसेस मॉनिटर करत असतं आणि व्हायरसचे सिग्नेचर ओळखत असतं. सिग्नेचर बेस्ड डिटेक्शन, अँटीव्हायरसच्या डेटाबेसमध्ये हजारो ज्ञात व्हायरसेसचे पॅटर्न्स असतात. तो एखादी फाईल स्कॅन करून ती पॅटर्नशी जुळवून बघतो. बिहेवियर बेस्ड डिटेक्शन, नवीन व्हायरसेस ओळखण्यासाठी सॉफ्टवेअर त्यांचे वागणं म्हणजे फाईल असेस करणं, रजिस्ट्री चेंज करणं या गोष्टी बघतो. क्वारंटाईन अँड रिमूव्हल, जेव्हा व्हायरस सापडतो तो फाईल आयसोलेट करून डिलीट किंवा रिपेअर करतो. अँटीव्हायरस अपडेट्स, अँटीव्हायरस अपडेट्स नियमित मिळत राहणं महत्त्वाचं आहे कारण रोज नवीन व्हायरसेस तयार होतात आणि त्यांच्या विरुद्ध प्रोटेक्शन एकदम परफेक्ट ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण पाहिलं कम्प्युटर व्हायरस म्हणजे काय, तो कसा पसरतो आणि अँटीव्हायरस त्याच्याशी कसं लढतो. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत कम्प्युटर हँग का होतं आणि त्यावर उपाय काय आहेत. कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणता अँटीव्हायरस वापरता आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या तुमच्या मित्रासोबत जो अजूनही अँटीव्हायरस म्हणजे एक ॲप इन्स्टॉल केलं की झालं असं समजत असेल.